सांगतो मराठा ते 420 म्हणजे काय. मी काय कोणाचे पैसे आणून बुडलेले नाही. माझ्याजवळ काय आहे रे बुडाला. ते नाटक आणलं होतं छत्रपतींचा आणि ते समाजाला दाखवलं. काय वाईट केलं. छत्रपती दाखवला, तोटा आला, पैसेच नाही द्यायला, कुठून देऊ. ती 420 चा गुन्हा दाखल केला ते त्याच्यात ते पुढचं सांगतो काय झालेलं ते पैसे आल्याला तोटा त्यात 3 जण होते, त्यांनी वाटून घेतलेला तोटा. आपल्या आपल्या वाट्याला आपले आपले हिस्से पडलेले. त्याच्यामुळे त्याच्यात मग बळच नाव आणले की हिस्सा दुसऱ्या रे, मी इकडे तिसऱ्याच्याच पैसे भरतो या जागी. तरी मग नाव त्याच्यात बी असलं तरी काय मोठं नाही. छत्रपतीसाठी गुन्हा आहे, त्यात तोटा आला, त्यात पैसेच नाही आले, मी काय करू. माझ्याजवळ काही नाही. तू काय गुतणार मला देवेंद्र फडणवीस. त्याच्या माध्यमातून उकळून घ्यायला लागलास. माझ्यावरती कसलाच आरोप नाही, कसलीच तक्रार नाही. एक बी राज्यात कसलीच तक्रार असली तर मी म्हणून ते भोगायला तयार आहे. पण वैयक्तिक जीवनात तू कोणाची मैत्री नाही काढू शकत. वैयक्तिक जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार. तू हे डावर असतो माझ्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावर तर मी बोलत नाही. ही सगळा करता करू होतात तू आणि तू ही जिरवायची. तुला माझा बळी पाहिजे ना, पाहिजे ना. इथं उपोषण करणं मरण्यापेक्षा मी कोणाच्याच वाहनात बसणार. मी तुझ्या सागर बंगल्यावर पायी येतो. मध्ये जर मेलो मी मध्ये अन्न घेणार नाही, असंच उपोषण करत जाणार. त्याच्या दारात माल नेऊन टाका. त्याला बळी पाहिजे माझा. पण एक तर आता मला माघारी आणा तुम्ही मेलेला म्हणून, आणि मला हट्ट करायचा नाही कोणी. मेला म्हणून एकतर माघारी आणा. नसता येत आणि गुलाल घेऊन येतो सगळ्या स्वाऱ्यांचा. मराठ्यांसाठी फुटत नाही मी त्याला. आता त्याला दाखवतोच आता मराठी काय असते. आता तुम्हालाही सांगतो, आपली मराठा एका शब्दात धरून बोलत जाऊ नका. मला पुढं काय सांगायचं बघत जा. मी तुम्हाला फक्त खवळतो पण वाईट काम काहीच करीत. खवळतो तुम्हाला पण तुमचीच माया करतो. तरी यांनी माझ्या जवळच्या फोडायला सुद्धा चालू केले. काल एक इनोवा गाडी आली होती. तिथे वडाच्या पलीकडे थांबली. त्याला माहित होतं इकडे सीसीटीव्ही. त्याने इकडे येऊन सांगितलंय बरोबर का न घेऊ तुमचं नाव. बरं नाही घेत. आता ती गाडी उभा केली. इकडे आणला म्हणला मला आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवलेले मुख्यमंत्र्यांनी. त्यांनी इथले 10 नंबर नेलेत. कोणाचे नेलेत मला माहित. इथून ते पंपार गेला वडीच्या पलीकडच्या. तिथं आपला एक माणूस होता. तिथून फोनवर त्या लोकांना ते बोलत होता आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवलेले पैसे अमका तमका कशाचे कमी पडणार नाही. म्हणजे आजूबाजूचे फोडायला चालू केले. ते फुटतेन का नाही मला नाही माहित. पण जे केलं ते केलंय. त्याला वडी काळाचा सरपंच साक्षीदार आहे. नाव घेऊन सांगतो. त्यांनी हे सगळं बघितले. चेहरा जर समोर आला तर ते म्हणले नरडात धरून त्याला तुमच्या पुढे आणतो. पण त्या गाड्या घेऊन गेल्या, त्या गाडीला नंबर नव्हता. हे सगळ्या देवेंद्र फडणवीसची चाल सुरू झाली. आमच्या जवळचे काही जण म्हणते सरकारने डायलॉग बंद केले. डायलॉग म्हणजे चर्चा ते करणार नाहीत कधीच. डाव चर्चा. कारण हे माणूस 10% ऐका ना. जे माया सांगितलं ते याचा अर्थ त्यांना घुमेलं वाटतं. 10 तारखेपासून आज 24 तारखेपर्यंत माझे फोन ज्या मंत्र्याचे मला येते, ज्या आमदाराचे येते,